आज पातूर तुझ्यासाठी काहीच करता नाही आलं ग. तुला कधी काय दिलं नाही, तुझ्याकडूनच आज पातूर घेत आलो. आता शेवटचं एक मागतोय. साऊ माझा आई, हाँ बाबा बोलो. लगीन कर, लगीन कर. एक मिनिट. आय एम सो सॉरी, पण हे लग्न होऊ शकत नाही. ही अशा रंगरूपाची मुलगी मेहंदळे कुटुंबात कधी येऊ शकत नाही. एक्सक्यूज मी, अशा रंगरूपाची म्हणजे तुम्हाला तिच्या दिसण्याबद्दल काही अडचण आहे का? सॉरी सॉरी, तिला तसं म्हणायचं नव्हतं. ऐश्वर्या गप्प बस. काय बोलतेस, मीडिया आहे समोर. सॉरी, सो सॉरी, तिला तसं बोलायचं नव्हतं. सारंग सर, तुम्ही मला आदित्य सरांसारखे समजूतदार वाटता. सावली खरंच चांगली मुलगी आहे. तुम्ही तिच्या रूपावर नका जाऊ. मी खरं सांगते, सावलीचं मन लय सुंदर आहे, लय स्वच्छ आहे, निर्मळ मनाची आहे सावली. सारंग सर, तुम्ही जर का सावली बरोबर लगीन नाही केलं ना, तर तिचं अख्खं आयुष्य बर्बाद होईल. मला खात्री आहे सर, तुम्ही सावलीला समजून घ्या. तू वचन दिलं होतं साईला की काही झालं तरी तू बोलावर उभा राहशील. आज नवीन सून येणार या आशेवर ती दिवसभर घरी बसून आहे. मला शब्द दे तू, मी जरी तुझ्या लग्नात उपस्थित राहू शकले नाही तरी तू लग्नाला उभा राहशील. नवीन सुनेची आतुरतेनं वाट पाहतीये ती. तर कदाचित अस्मीचं सत्य पचवणं तिला जड जाईल, पण तरीही मला वाटतं की नवीन सुनेचा ती नक्की स्वीकार करेल. मला खात्री आहे. सावली,
बसा. सावली बस. सावकाश. सारंग सर बसताय ना. तुम्ही शाल्या आणि शेल्याला गाठ बांधा. मी हो. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. जाणीवांचा फूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला. रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. माझे बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे. साऱ्या क्षणांवर ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. हे बंध जुळले त्या क्षणी जणू लाभली. स्वस्ति न सार्क्ष नेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. त्या वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. जाणीवांचा फूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला. रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. सावली. नमस्कार करा.
काय गरज होती हे सगळं करण्याची? सांगत होतो ना तुला मी, वारंवार सांगत होतो. माणसाला आहे ना, जितकं मिळतं तितकं घ्यावं आणि समाधानी राहावं आणि त्याचे आभार मानावेत. तू हे सगळं पैशासाठी करत होतीस आणि मी माझ्या पोटच्या पोरीसाठी करत होतो. आजही तिच्या किंचाळण्याचा आवाज मला ऐकू येतो. दारापलीकडे ती जळत असताना तिला काय वेदना झाल्या असतील या विचारांनी मला आजही झोप येत नाही. आणि आता राहिला सावलीचा विषय. तिची काळजी करू नको. मी आणि माझी बायको सावलीच्या मागे आयुष्यभर आईबाप म्हणून कायम उभे राहणार आहोत. कदाचित तुला असं वाटत असेल मुलीच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी आम्ही तिचा बळी देतोय, तर तसं नाहीये. हे विसरू नको. प्रत्येक गोष्ट पैशासाठी करत नसतो माणूस, आपल्या माणसासाठी पण करत असतो. वराने डावा हात खाली, उजवा हात वर ठेवायचा. आता वराने वधूचा हात धरायचा आहे, अग्निभोवती फेऱ्या मारायचा आहे. आता पुढे यायचं आहे वधूने आणि 7 पावलं चालायची आहेत.
विवाह संपन्न झाला. पूजा संपन्न झालेली आहे. तुमच्या घरातलं विघ्न दूर झालंय. आता तुम्ही तुमचं मौन सोडू शकता. अरे बापरे, 50 मिस्ड कॉल्स. मला माहिती, मला मंगलाष्टका ऐकवायला त्या लोकांनी फोन केला असेल. किती छान पार पडला असेल ना सारांच्या लग्नाचा सोहळा. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मी उपस्थित नव्हते. आता कधी एकदा माझा सारंग आणि माझी सून माझ्या घरी येते याची वाट बघते. रूपम कॉस्मेटिकने पाडलाय नवीन पायंडा. सारंग मेहेंदळे यांचा शुभ विवाह एका साध्या आणि सामान्य घरातील मुलीसोबत. नियतीने रचला वेगळाच खेळ. सारंग मेहेंदळे आणि सावली भागवत यांचा नुकताच विवाह संपन्न झालेला आहे. लवकरच करणार सावली भागवत मेहेंदळे मेन्शन मध्ये प्रवेश. अगं मम्मा मम्मा मम्मा, मम्मा आता यापुढे सावली गाणं गायला येईल ना? ती येईल. तिला यावंच लागेल. सावली नरकात जरी गेली ना तरी तिथूनही मी तिला उचलून आणीन. तुम्ही चिंता करू नका, मी सावलीची पूर्ण काळजी घे. अहो अहो व्याही झालोय आपण आता. मी तुम्हाला शब्द देतो, सावलीची काळजी मी अगदी पोटच्या पोरीसारखी घेईन.